कर्जत तालुक्यामध्ये दादा पाटील कॉलेज आहे, ते जुनं कॉलेज आहे. त्या कॉलेजविषयी मला सर्व माहिती मिळाली आहे, माहिती काढली आहे. त्या कॉलेजविषयी थोडे बोलणार आहे मी. तर हे कॉलेज जुनं आहे, भरपूर जुनं. लोकांनी गरिबांनी मिरच्या दिल्या, गहू दिले, ज्वारी दिली, काहींनी पैसे दिले, हे माल दिला, सगळं विकून कॉलेजचं काम चालू होतं. आमच्या वाडीतल्या सुद्धा लोकांनी भरपूर पैसे दिले, कोणी दगड दिलं, कोणी माती दिली, काही सगळं काही त्याची दिलं सगळ्यांनी. पण आज या कॉलेजवर तसं राहिलं नाही. बाहेरून येऊन कॉलेजवर राज्य करू लागले. आज 5 वर्ष झालं. ह्या मुलामुलींची इतकी परीक्षा संपल्यानंतर शाळा भरायच्या टायमाला इतकी ॲडमिशन हाल होती. अक्षरशः मुली माझ्या रडतात. पण मला काय करता येत, मी आता सदस्य त्या बॉडी सदस्य नाही, सभासद नाही. मला त्याच्यामध्ये काय करता येत नाही. सैनिक काय सांगायचं, हे विषय आणा असं मुलांचं म्हणणं आहे. आता मला मुलं खोटं बोलले खरं बोललं माहीत नाही. मला सैनिक सांगायचं तेच आणा, मग त्यांनी सही करायचं, मग यांचं ॲडमिशन घ्यायचं. हे सगळं चुकीचं कार्यक्रम चालू आहे. हा पूर्ण एका पक्षाचा अड्डा बनला आहे. हे सर लोक कॉलेजमध्ये काही झालं तरी त्या एकाच पक्षाचा फोन करून बोलवतात. म्हणजे हा अड्डाच बनला आहे. ह्या सर लोकांनी इतर पक्षांना बाकी आम्हाला कधी फोन केला का नाही. पण तुम्ही यांनाच वारंवार का बोलवता. आणि 5 वर्षासाठी एवढी हाल चालली मुलांची. इथून पुढे तुमची हाल बंद व्हायचे असले तर तुम्ही तुमच्या मुलांनी मुलींनी त्यांच्या आईवडिलांनी नातेवाईकांनी निर्णय घ्या. तुम्ही काय करायचं. आणि अक्षरशः सभागृहाला कर्जत तालुक्यामध्ये एवढी माणसं असून, दादा पाटील असून, दादा पाटलाचं किंवा त्यांच्या नातेवाईकाचं कुणाचं तरी नाव द्यायला पाहिजे होतं. तर सभागृहाला बघा कुणाचं नाव दिलं ते जाऊन बघा. हे सर्व चुकीचं कार्यक्रम चालू आहे. आणि कॉलेजमधील जिथं जिथं मला शंका असेल तिथं मी व्हिडिओ काढले आहेत. व्हिडिओ माझ्याकडे आहेत, माझ्याकडे सगळे पुरावा आहेत. म्हणून मी बोलतो, हे असं जमणार नाही. चुकीचा कार्यक्रम करू नका. हे कॉलेज सर्व सार्वजनिक आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये थोडं बोलतो, बाकीचं मला कोणी उत्तर दिल्यानंतर बाकीचं सगळं भांडं बाहेर काढतो. सगळं बोलणार आहे मी. मला सगळं माहीत झाले. मी सगळं तपास केला. मी खरं असल्याशिवाय कधीही बोलत नाही. अक्षरशः कॉलेज म्हणजे दादा पाटील कॉलेज म्हणजे पहिले तर होतच तसं राहिलं नाही. आज त्याचा अड्डा बनला आहे. असा माझा जाहीर आरोप आहे. दुसरा मुद्दा, कॉलेजवर खुशाल तुम्ही कुठं एखादा निकाल कॉलेज नंबर आला आणि काय निकाल आला कुठं काय झाला असेल. तुम्ही राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी कार्यकर्ते मुलं मुली सर्व एकत्र नाचले होते, तुम्ही नाचवले होते. हे तुम्हाला पसंत आहे का. हे असं चुकीचं करू नका. एक तर तुम्ही मुलीला नाचवायचं होतं, फक्त मुलांनी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी नाचायला पाहिजे होतं. हा 100% चुकीचा कार्यक्रम झाला आहे. त्याच्याविषयी सुद्धा मी आता आज बोललो होतो. आज बोललो. हे मला अजिबात काय कॉलेजचं पसंत नाही. माझ्याकडे अक्षरशः तुम्हाला खोटं सांगत नाही, माझ्याकडे व्हिडिओ आहेत. असं तुमची कामगिरी चालू आहे. नुसतं दादा पाटलीचं नसतं तुम्ही राज्य करू लागला, त्याचं नुसतं नाव मोठं केलं तुम्ही. पण हा सगळा चुकीचा. गोरगरिबांनी पैसे देऊन सर्व अन्नधान्य काय देऊन त्यांनाच आज त्रास होऊ लागला आहे. ह्याच मुलांच्या आजोबांनी किंवा वडिलांनी पैसे दिलेत आणि तो आज त्यांना त्रास होऊ लागला आहे. आणि राज्य हे दुसरंच करू लागलं आहे. असं मी सर्व कर्जत तालुक्यातील गोरगरीब यांना सांगतो. आणि कॉलेजवर जे आज चालू आहे ना मनमानी, त्यात बंद करा. फरक नाही, बंद करा. आणि काय अडचण आल्यास आम्हाला फोन करा, आम्ही आहेत ना. इतर पक्षाच्या सगळ्या लोकांना फोन करा, पदाधिकाऱ्यांना फोन करा, आम्ही सगळं सॉल्व करतो. पण तुमचं तसं नाही. तुम्ही एकाच पक्षाला फोन करतात आणि तुमचंच चाललं आहे. पैसे देणारी मिलीच बॉम्बले सगळी. सत्यमेव जयते. मी सर लोकांना सांगतो, दादा पाटील कॉलेजमध्ये राजकारण अजिबात आणता कामा नये. मुलांच्या शिक्षणावर मुलींच्या शिक्षणावर 100% परिणाम होतो. आणि आज त्याच्यात सर्व राजकारण चालू आहे. तुमचं शिक्षण झालं, ह्या मुलींचं काय होईल. राजकारण म्हणलं की थोडा मुलींच्या मनावर परिणामच होतो. त्याच्यामुळे मी सर्व लोकांना सांगतो, सर्व लोकांना अजिबात कॉलेजमध्ये राजकारण आलं नाही पाहिजे. आणि राजकारणी एक सुद्धा माणूस तिथं आला नाही पाहिजे, असं तुम्हाला सांगतो. अडचण आली तर आम्हाला फोन करा. मी तुम्हाला सांगतो कोणाला बोलवायचं. हे असं जमणार नाही. राजकारण बंद करा असं मी तुम्हाला सांगतो. सत्य वागा.
सत्यमेव जयते. रामकृष्ण हरी. जय भीम, जय मल्हार.